जय जवान जय किसान. मित्रांनो, आपण प्रामुख्यानं मक्का विषयावर व्हिडिओ बनवत आलो. नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण प्रामुख्यानं मक्का विषयावर व्हिडिओ बनवत आलो आणि भरपूर शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला आणि भरपूर शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडले. मित्रांनो, त्याच प्रकारे आपण आज व्हिडिओ घेऊन आलो आहे की तूर अवस्थामध्ये खत व्यवस्थापन कोणतं करायचं. भरपूर शेतकऱ्यांना गोंधळून जातात की मक्का तूर अवस्थात व मक्का कणूस परिपक्व भरण्यासाठी कोणतं खत व्यवस्थापन करायचं. मित्रांनो, त्याच प्रकारे आपण आज व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज आपल्या समोर मक्का पीक आहे आणि हे मक्का पीक पाहू शकता तुम्ही की कोणत्या अवस्थेत आहे. तर भरपूर शेतकरी आपल्याला विचारत आहे की कॉलद्वारे SMS द्वारे विचारणा करत आहे की 13-045 व 0050 खत कोणत्या अवस्थेत द्यायचं. मित्रांनो, प्रामुख्यानं 13-045 व 0050 हे मक्का कणूस परिपक्व भरण्यासाठी वापरण्यात जाणारं प्रामुख्यानं मोठं हे. मित्रांनो, तर भरपूर शेतकऱ्यांना कन्फ्यूज होत आहे की 0050 का वापरायचं आणि 13-025 केव्हा वापरायचं. मित्रांनो, प्रामुख्यानं 13-025 खत आपल्याला वापरायचं आहे तुरे पडल्यानंतर जे कणूस लागणार आहे. मित्रांनो, तर त्या कणसासाठी आपल्याला 13-045 हे खत वापरणं गरजेचं आहे. तर आपण तुम्हाला दावतो की ही जी मक्का आहे, तर ही जी मक्का आहे तर आज आपली हे पाहू शकता तुम्ही की कशा रीते कणूस तुरे टाकून हे तुम्ही पाहू शकता. तुरे टाकून कणसं पडले की ह्या अवस्थामध्ये आपल्याला 13-045 विद्रव्य खत वापरायचं आहे, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढणार आहे. तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला 13-045 हे खत टाकणं गरजेचं आहे. का तर कणूस परिपक्व भरण्यासाठी व उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला तुरे टाकल्यानंतर कमीत कमी 15 दिवसांनी आपल्याला 13-045 खत टाकायचं आहे. आणि दाणे जर 0050 कोणत्या अवस्थेत टाकायचं तर तो सुद्धा आपण या व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करतोय की 0050 खत हे कोणत्या अवस्थेत टाकायचं. पोटॅशियमयुक्त खत आहे मित्रांनो. तर कणूस अशा रीते ज्या टायमाला होतो तर मक्का आपली कापणीच्या 20 दिवस अगोदर, म्हणजे ज्या टायमाला आपले दुधासारखे दाणे असतात त्या टायमाला आपल्याला 0050 खत सोडणं गरजेचं आहे. का तर आपलं उत्पन्न वाढणार आहे. आपलं पोटॅशयुक्त खत आहे आणि जे आपण भरपूर शेतकऱ्यांना टाकणं शक्य होत नाही. मक्का अशा अवस्थेमध्ये असताना भरपूर शेतकरी युरियाचा वापर करतायत. तर युरियाचा वापर न करता आपल्याला 13-045 म्हणजे 13% नायट्रोजन आहे, 0% फॉस्फरस आणि 45% पोटॅश आहे. प्लस तुम्ही तो जर नसेल टाकेल तर तुम्हाला 0050 खत टाकणं गरजेचं आहे. का मित्रांनो, तर 0050 खताचे फायदे कसे होत आहे की आपलं हे जे कणूस आहे तर आपल्या मागे हे जे तुम्ही कणसाची साईज पाहताय की हे जे कणूस आहे हे जवळून पाहू शकता की हे जे कणूस आहे तर या कणसाचे फायदे म्हणजे 0050 खत वापरल्यामुळे हे फायदे होऊ शकतात आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं. मित्रांनो, त्यासाठी आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की 0050 तुम्ही या अवस्थेमध्ये खत वापरू शकता आणि मक्काचं कणूस परिपक्व होतंय आणि दाणे व्यवस्थित भरले जात आहे, दाण्याची साईज गेंद होतीये आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आहे. भरपूर शेतकरी गोंधळून जात आहे की तुरे टाकल्यानंतर कोणतं खत टाकणं आहे. तर आपल्याला प्रामुख्यानं 2 खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 17 ते 18 दिवसापर्यंत तुम्ही तुरे टाकल्यानंतर 13-045 सोडणं गरजेचं आहे आणि 13-045 सोडल्यानंतर तुम्हाला 0050 खत सोडणं गरजेचं आहे. मित्रांनो, का तर उत्पन्न वाढणार आहे. अशा रीते जर तुम्ही खत व्यवस्थापन करताय तर तुमचे सुद्धा कणस अशा रीते होणार आहे. हे तुम्ही पाहू शकता की दाणे कशा रीते भरले. आपले 0050 खताचे फायदे हे पाहू शकता की दाणे कशा रीते भरले. 0050 खताचे हे फायदे आणि हे पाहू शकता तुम्ही की कशा रीते कणस साईज ग्रो झाली आहे. अशा रीते आपण शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. जय जवान जय किसान.